नमस्कार. पुन्हा आपण हिवाळ्यातील हेल्थ टिप्स जाणून घेणार आहोत. आपलं नवीन यूट्यूब हेल्थ चॅनल आहे. तर सर्वांनी हिवाळ्यातील कुठल्याही काळजी घेतली पाहिजे किंवा कुठल्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत तर याबद्दल जाणून घेऊ. हिवाळ्यामध्ये आपली त्वचा कोरडी होते आणि सर्वीकडे चेहरा हा कोरडा जाणवतो किंवा आपल्या शरीरावरती खपल्या आल्यासारखं होतं. तर ह्या कालावधीमध्ये आपण आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये गुलाबजल तसेच खोबऱ्याचं तेल टाकून आंघोळ केली तर आपल्या शरीरातील हायड्रेशन राखलं जातं. आणि ह्या कालावधीत काळजी घ्यायची म्हणजे आपण पाणी भरपूर प्रमाणात पिलं पाहिजे. हिवाळ्यात आपण पाणी कमी पितो. त्यानंतर आहार जो आहे तो अधिक तूप किंवा ऑइली असा घेतला पाहिजे, जेणेकरून आपल्या शरीरामध्ये फॅटची कमतरता जाणवणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या कालावधीमध्ये ओठ आपले फाटतात किंवा ड्राय होतात. रात्री झोपताना गावरान तूप आपण त्या गावरान तुपामध्ये एक दोन थेंब गुलाब पाणी टाकून जर लावलं तर सकाळी स्मूथ होऊन जातात. किंवा आपली जी दुधावरती साय येते ती साय जरी लावली तरी ओठ स्मूथ होतात. म्हणजे आपण याच्यामध्ये हिवाळ्यामध्ये मेनली काय की आंघोळीच्या पाण्यामध्ये खोबरे तेल टाकणे किंवा खोबऱ्याचं तेल आणि गरम करून त्याच्यात कापूर टाकून जरी लावलं तरी ड्रायनेस जाणवत नाही. त्यानंतर जे आमसूल गरम करून ते आमसुलाचं तेल जे आपण लावलं तरी आपली त्वचा सुंदर टवटवीत होते. तर सर्वांनी ऐकून घेतल्याबद्दल सर्वांचे पुनश्च धन्यवाद. सर्वांना विनंती आहे, अशा घरगुती आयुर्वेदिक नवीन नवीन हेल्थ टिप्स तुम्हाला जर जाणून घ्यायच्या असेल तर आपल्या चॅनलला सर्वांनी फॉलो करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.